हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअल लाईफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना। आणि आज आहे शनिवार, सकाळीच विहान गेले 8:30 वाजता स्कूलला। वीराला आहे सुट्टी आज सॅटरडे असल्यामुळे, त्याच्यामुळे मग थोडंसं निवांत उठणं वगैरे झालंय, कारण त्यांनीच विहानचं आवरलं। सकाळी त्याला उठवलं आणि बोलले टिफिन वगैरे काही करू नको, मी त्याला आज बाहेरनच नेतो। तर त्याला पावभाजी पाहिजे होती, तर त्याला विचारून त्यांनी पावभाजी नेली आणि त्याच्यामुळे मग सकाळचं माझं रुटीन थोडंसं चेंज झालं। म्हणजे उठणं आपण जसं उठतो त्याच्यानंतरच आपलं रुटीन स्टार्ट होत असतं। तर ते उठलेच मी 8:30 पावणे 9ला। त्याच्यापुढे मग आवरावरी, मग देवपूजा सगळं करतानाच असाच वेळ चाललाय। आणि वीरा अजून झोपले, तिला आता मी उठवेन आणि तिचा नंतर आवरायला घेते मी। आणि पाऊस पण खूप आहे ना, कंटिन्यू पाऊस आहे, त्याच्यामुळे मग तिला झोपून ठेवलं। म्हटलं उठ जरा, नंतर निवांत शांतपणे तिचा आवरता येईल। तर आता तिला उठवते, तिला पण जायचं आता खाऊनपूर श्रीकडे। थोडंसं पाऊस वगैरे थांबल्यानंतर मी तिला पाठवेन। तर चला, अशी दिवसाची सुरुवात तर छान झाली। आणि खूप पावसाचा आवाज येत असेल कारण कंटिन्यू पाऊस आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाज तुम्हाला कमी येत असेल। तर चला, मी देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं, त्याच्यानंतर आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आता वीराला उठवते, तिचं सगळं आवरते मी। वीराला सुट्टी आहे ना, तर वीराचं आवरलं आणि वीरा आता दूध बिस्किट खाते ना। तिला जायचंय इशूकडे ना बाळा? टीव्ही बघायचंय? कुठं चालली तू आता? हा, शितूकडे जा। आई बाबा आलेत वाटते आज ना, लवकर ये। सकाळी चपातीचं पीठ भिजवून ठेवलंय, चपात्या करायला घेईन आता। आणि एकीकडे आहे वालाची डाळ, म्हणजे वाल असतात ना त्याची अशी डाळ असते, तर त्याचं वरण करणार आहे मी। आता ते निवडून घेईन आणि त्याच्यानंतर भात घालणार आहे। तर चला पटकन आता करायला घेते आणि फ्लावरची भाजी करणार आहे नंतर। आत्ताना जेवण करायला घेतच होती, तर तेवढ्यात ते आले आणि बोलले की मी वास्तुशांतीला चाललोय, तर त्याच्यामुळे काही जास्त जेवण करू नको। मग आता चपातीचं पीठ तसंच ठेवून देते, संध्याकाळी करता येतील। आणि आता वरण भात आणि भजी एवढंच करणार आहे। आणि पापड वगैरे तळेन त्यांच्यासोबत, कारण वीरा आणि मीच आहे। विहान आल्यानंतर असं 4-4:30 होतात, मग त्यावेळेस त्याला विचारता येतो तुला काय हवंय। आणि इथं आल्यापासूनच हा वरण वगैरे खायला लागले। आमच्या इकडे ह्या डाळीची ना उसळ बनवतात, चपाती नाही तर भाकरी सोबत खायला, सोबत मिरची खूप छान लागते। पण ह्यांना वरण सारखं आवडतं, त्याच्यामुळे मी तसं बनवते। आणि एकीकडे लगेच आता भजी करून घेते। वरण झालेलं आहे आता, आणि बघा डाळ एकदम मस्त शिजली गेली येतात, अशी एकदम बारीक वरणासारखी झाली ना, तेव्हाच त्याला मस्त टेस्ट येते। आणि आता कोथिंबीर टाकते वरण मी। भजीची तयारी करून ठेवले, भजी पण लगेच तळून घेईन। त्यांनी पापड दिलेत ना, तर ते तळून घेते। त्यांनी घरी बनवले, त्या दिवशी वीराच्या बर्थडेला आले ना तेव्हा पापड घेऊन आलेले, आणि भजी पण तळून घेते। आणि मला ना किचनमध्ये असलं गाणी ऐकायला, गाणी बोलायला खूप आवडतात। तर बघते मी आज एक ट्राय करणार आहे तुमच्यासमोर, काम करता करताच गाणं थोडंसं गुणगुणणार आहे। तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा। माझं खूप फेवरेट सॉन्ग आहे हा, म्हणजे मला सगळी जुनी गाणी जास्त आवडतात आणि 90sची गाणी आवडतात। एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है। एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है। जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है। जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। ला 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 ला
कुछ खोकर पाना है, कुछ पाकर खोना है, जीवन का मतलब तो आना और जाना है। दो पल के जीवन की एक उम्र चुरानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है। ला 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 ला। असं वाटलं तुम्ही नक्की सांगा मला. मी ट्राय केलं, म्हणजे मी नेहमी असं किचनमध्ये काम करता करता बोलतच असते, पण आज तुमच्यासमोर थोडंसं गुणगाणं असं वाटलं मला. आणि नेहमी नेहमी म्युझिक टाकण्यापेक्षा हे पण काहीतरी वेगळं, त्याच्यामुळे थोडं ट्राय केलं. आणि आता बघा आपली भजी पण पटापट तळून घेते मी, ते पण होईल आता लगेच. होप सो तुम्हाला आवडेल. थोडंसं कसं काम करताना थोडा आवाज हल्ला असेल इकडे तिकडे, पण ठीक आहे, मला आवडलं. आणि मला असं तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल. मला जे जे आवडतं ते. मॅडम आल्यात, हेरा मॅडम. ओ मॅडम, काय करताय तुम्ही? सगळं तिचं ना, आज मी जरासं क्लिनिंग केलं बेडरूमचं, तर तिची खेळणी सगळी काढलेली, कुठलं प्लॅस्टिकमध्ये भंगारमध्ये वगैरे द्यायला, पण ती काहीच देऊन देत नाही आहे मला. विरा, आता नवीन खेळणी पण आलीत आपल्याला, आणि मग ही द्यायची नाही का भंगारमध्ये? चांगली आहेत, एकदा वॉश करून घ्यायला पाहिजेत विरा, लगेच वापरायला घेऊ नको. अजून त्यात येत मुलांच्या ना खेळण्यांचाच पसारा जास्त असतो घरात. काय आयडिया आहे? गॅस येतो, गॅस शेगडी. तू आले आणि हात धुतलेस कधी? पहिले हात धुजा, हँडवॉश कर जा लवकर. ती पण सगळी खेळणी आहेत, मी चेक करते, थांब आता थोड्या वेळात. हो काय, पहिले हात धुजा. ते पूर्ण किचन सेट येतात विरा, हे बघ, असं ओटा आहे, सगळं येतात. जेवण घ्या आता, हात धुवून. चला, जेवण झालंय. ती झोपलीच नाही, एडिटिंग करत होती, कारण रात्री खूप उशीर होतो एडिटिंग करता करता. आणि आता विहान आलंय, म्हणजे त्याचा कॉल आलेला मला, येतच असेल आता, तर त्याला बघते, त्याला काही जेवायला वगैरे पाहिजे तसं त्याला देते. 4:30 वाजले विहानला यायला. आलाय आता, अर्धा तास लेट झालाय त्याला. काय रे, अर्धा तास लेट? YouTube चॅनल कसं करतो दाखव मला. का, काय काम आहे तुझं? तुला का करायचंय? गेमिंग चालू करायचं विहान? पहिले शिक्षण महत्वाचं आहे. हा, कसं करायचं ते सांगू का रे बाळा? मी झोपली नाही माहिती, मी तुझी वाट बघत होते. हे एवढ्यात पैसे कमवायचे नाही, आई वडील आहेत ना करायला सगळं. थोडी भजी ठेवले, तुला अजून गरम गरम भजी तळू? ए, हात धुतलेस तू पहिले विहान? एवढ्याशा विराला समजतं, पण तुला समजत नाही. कितकुशी असली तरी तिला अक्कल सगळी आहे बाळा. हाय गाईज कर विहान, तू कालपासून दिसला नाही कोणाला. देते. विहान, कुठला फॉर्म भरतोयस? ISO. कुठल्या याचं भरलेस? मॅथ आणि जीके. अच्छा, याची एक्झाम होईल ना नंतर? जीके घेऊ ना मम्मी? हा घे ना, तुला जे आवडत असेल त्याच्यामध्ये कर, फक्त अभ्यास कर. ओके. विहानची इच्छा आहे, तो बोलतोय मला गेमिंग चॅनल ओपन करायचे. तर काय करू मी, त्याला परमिशन देऊ का नको, मला अजून डाऊट आहे, कारण तो खूप लहान आहे. सध्या अभ्यासाकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. तर काय, तुझी काय इच्छा आहे विहान? मला ओपन करायचं. म्हणजे तुला कोण आवडतं, कोणाचे तू गेमिंग चॅनल बघत असतोस? AS गेमिंग. आणि पण त्यासाठी विहान जर अजून टाइम आहे असं नाही वाटत तुला? आपलं 10th होऊ दे, 12th होऊ दे, बघू.
विचार करेन, पण त्याचे पप्पा तर परमिशन देणार नाही. कुठे इथं साईन करायची ना, साईन करून दिले ह्याला. आणि काय करावं, ह्याला गेमिंग चॅनल चालू करू द्यायचं की नाही त्याच्यावर मी विचार करते. पण माझी तरी इच्छा नाही आहे. त्याला बोलली ह्या वर्षी जास्त पर्सेंट काढ, मग मी तुला चालू करून देईन. आता बघू किती मार्क्स पडत आहेत त्याला. तर ह्याची इच्छा म्हणून ना मी ह्याला एक ट्राय करून देणार आहे. पण जर 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 तू दिवसातून 2 ते 3 तास जर तू प्रॉपर अभ्यास नाही, ह्याला वेळच नसतो, येतो आता त्याच्या पुढे जातो क्लासला आणि 6, 6:30, 7 होता त्याला येता येतात. त्याच्या पुढे 1-1.5 तास ह्याला भेटतो अभ्यास करायला. हा कधी गेमिंग चॅनल चालू करणार आहे? रात्री रात्री मी 10, 10:30 झोपायला सांगते आणि तो नाटकं करते आणि बोलते मला गेमिंग चॅनल रात्री देत जा, मोबाईल देत जा. इच्छा नाही आहे माझी. पुढच्या वर्षी बघू आपण. आणि त्यांनी जर चालू केलं असतं नक्कीच तुम्हाला सांगेन मी. आणि ते सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलला. पण एवढ्यात विचार सुरू आहे, एवढ्यात तरी विचार प्रॉपर नाही केला मी, त्याला चालू करून देईल की नाही. चिडलाय माझ्यावर आताच्या. आज ना इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका फायनल मॅच आहे. आणि मी सगळ्या T20 किंवा वर्ल्ड कप आणि जेवढ्या केवढ्या मॅच होत असते ना मी सगळ्या बघते. तर आता 6:30 वाजलेत आणि मी आता ना मॅच लावणार आहे. 6 वाजता स्टार्ट होणार होती, पण अर्धा 1 तास अशीच मॅच बाकीचं सगळं बोलण्यामध्ये जात असतात. तर त्याच्यामुळे मी पटापट चपात्या करून घेतल्या. विहान गेल्यानंतर विराचं आवरलं आणि तिला आता चपाती आणि अंडा भरवलं. म्हणजे तिला ना मी फक्त सोमवार आणि गुरुवारी देत नाही आणि मंगळवारी, बाकीच्या वाराला मी देते तिला अंडा तळून उठल्या. तर त्याच्यामुळे ते तिला दिलंय. तिला फ्रेश केलं, तिचं आवरलं आणि आता मॅच बघायचा टाईम आहे. तर खालनं आता फ्राईज आणि मोमोज ऑर्डर करते. कॉफी प्यायचा मूड झालाय कारण खूप पाऊस पडतोय. त्याच्यामुळे मग कॉफी भजी वगैरे असं काय असेल तर मस्त वाटेल. तर भजी सकाळी खाल्ली, दुपारी सॉरी. तर फ्राईज वगैरे खालना येतीलच थोड्या वेळात. त्यांना पण खूप ऑर्डर आहेत. आज ना बऱ्याच जणांनी ऑर्डर दिल्या असतील मॅचमुळे. तर मला ना क्रिकेट टीममधला सर्वात जास्त हिटमॅन रोहित शर्मा आपल्या सर्वांचा फेवरेट आहे आणि मला खूप आवडतो पहिल्यापासूनच. त्यांची कॅप्टन्सी परत बॅटिंग त्याचे तर फॅन आहेत सगळेच. आणि धोनी जास्त आवडायचा. धोनी, सचिन तेंडुलकर तर गॉड फादर आहेत. त्याच्यामुळे ते पहिल्यापासूनच सगळ्यांना आवडतात. आणि धोनीच्या नंतर आवडतो तो म्हणजे विराट कोहली. आपली ऑल टीम इंडियाची ही जी क्रिकेट टीम आहे ना ती सगळीच फेवरेट आहे सगळ्यांचीच. कारण आपण आपल्या इंडियाच्या ह्या सगळ्या क्रिकेटरचं ते आपल्यासाठी एवढं योगदान देतात. तर त्यांना प्राऊड फील आपल्याला सगळ्यांनाच व्हायला पाहिजे त्या बाबतीत. पण बॉलरमध्ये विचाराल तर मला बुमराह खूप आवडतो. हार्दिक पांड्या, बुमराह. आणि आता हे सगळ्यांची नावं घेत बसली ना तर खूप आहेत. आता कुलदीप पण खूप छान खेळतो. शमी आवडायचा तर शमी ह्यावेळेस नाही आहे खेळायला. पण कुलदीप आहे, अर्शदीप, अक्षर हे सगळे आहेत ना ते खूप छान खेळतात. सगळेच जडेजा वगैरे सगळेच छान खेळत आहेत. तर सगळ्यांबद्दल एक रिस्पेक्ट आहे. बघू आता यावेळेस इंडिया टीम ट्रॉफी घेऊन येतात का इंडियामध्ये. तर चला मी आता मॅच स्टार्ट करते आणि एकेड विरा काय करते ते पण तुम्हाला दाखवते. विराने घेतले दिव्याकीची गाडी खेळायला. दिव्याकी तुझी गाडी घेतली बघ खेळायला, तू दिलेस नाही. छान आहे एकदम ना विरा, मस्त आहे बघ गाडी, खेळ. ओके ठीक आहे, थोडं चालायचंच विरा, खेळा तू. मी मॅच लावते ओके. आणि जर आपण जिंकलं तर तू काय करणार विरा? नाचणार. अजून फटाके. दादा यायला पाहिजे ना. अरे यार स्टार्टिंगलाच रोहित शर्मा दिसला. वा. मी त्या दिवशी सेमीफायनल पण रात्री 2 वाजेपर्यंत बघत होती. सगळे झोपलेले. टीम इंडिया जिंका. आणि आपल्याकडे नेहमीच फ्लॅग असतोच घरामध्ये. मला खूप प्राऊड फील होतं इंडियाबद्दल नेहमीच. थांब विरा थांब, देते ते. पण उतून गेला आज शुभ होणार आहे. म्हणजे चांगलं जेव्हा घडायचं असतं तेव्हा दूध उतून गेलेलं चांगलं असतं. दूधवाल्यांनी सकाळी दूध न देता संध्याकाळी दिलं. माझं लक्षच नव्हतं. मॅच लावायला गेली तर उतून गेलं थोडं. ठीक आहे. काय करते बा? कुठला गाणं बोलते विरा? लहरा दो लहरा दो सरकमी का पंचम लहरा दो गर्दिश में फिर अपनी
सरजमी का पंचम लहरा दो, वी लव टीम इंडिया। जय हिंद कर, प्राउड ऑफ यू टीम इंडिया। चालू होईल आता मॅच, फायनल मॅच ICC T20 2024 वर्ल्ड कप। हाँ ये यावेळेस येणार ट्रॉफी नक्कीच। मला क्रिकेट एवढा आवडतो ना की मी पूर्ण ट्रॉफी वगैरे सगळं घेईपर्यंत, मॅन ऑफ दी मॅच, परत प्लेयर ऑफ दी मॅच, सगळं बघेपर्यंत मी थांबते। मला खूप आवडतं। आणि आतापर्यंत जेव्हाही मॅचेस झाल्यात, फार थोडक्या मॅच माझ्याकडून मिस झाल्यात। मी प्रत्येक वेळेस ह्याच्यात हे नाही करत, शो नाही करत, कारण ज्यावेळेस मी व्हिडिओ करत असते त्यावेळेस नेमकी मॅच असते, व्हिडिओ करत नसते त्यावेळेस। पण आज म्हटलं व्लॉग तर झालाच पाहिजे। वर्ल्ड कप आपला होता 2023 मध्ये 16 नोव्हेंबरला, तर त्यावेळेस मी खूप सॅड फील झालेला मला। काय करतेस? भांडी गुंडी खेळते। आम्ही लहानपणी ना पायऱ्यांवर खेळायचो विरा, असं आत्यांकडे जाऊन। मॅच लागले, अजून चालू नाही झाली मॅच, म्हणून म्यूट केलंय मी जरा। तू खेळतेस ना तिथं, खेळ। इंस्टाग्रामवर ना दावत म्हणून एक पेज आहे, त्यात संजीव कपूर जी म्हणजे जे मास्टर शेफ आहेत, तर त्यांची एक व्हिडिओ आहे दावतची। 7 जुलैला ना वर्ल्ड बिर्याणी डे, तर त्यासाठी ना ते असे व्हिडिओ वगैरे सगळ्यांना बनवून पाठवत आहेत। तर माझाही फोटो मी त्याच्यामध्ये शेअर केलेला त्यांच्या ह्याच्यावर दावतवर, तर त्यांनी एक व्हिडिओ बनवून पाठवले, ती मी तुमच्यासोबत शेअर करते। थोडेसं ना आपला चेहरा असतो ना ते त्यात एडिट करतात आणि आपलं नाव पण असतं त्यात, तर तशी व्हिडिओ आहे ती। आणि मला खूप हसायला येत होतं, कारण ना मी त्या व्हिडिओमध्ये माझे गाल एकदमच मोठे वगैरे वाटत आहेत, चेहरा ग्लो करतोय, कारण ते ज्या फेसला त्यांनी हे केलंय ती ग्लोईंग स्किनची लेडी आहे त्याच्यामुळे। पण मी ते शेअर करते तुमच्यासोबत। मला कसं वाटते, मला एकदम म्हणजे असं वाटलं की मीच तिथं उभी आहे, पण थोड्या ह्याच्यात ना वाटत नव्हतं की मी तिथे आहे। हा लावते। आणि ते ना असे नाव पण घेत आहेत, नमस्ते विशाखाजी वगैरे, छान वाटतं आपलं नाव त्यांच्या तोंडून असं ऐकायला येतंय। त्याच्यामुळे मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते ते। मी व्हॉट्सअपला टाकलेलं आत्ता, तर मला सगळे बोलतात तुझ्यासारखीच दिसते, फक्त ना थोडासा फरक आहे। तर मी म्हटलं हसताना खूपच गाल तिचे एकदम मोठे वगैरे वाटतायत। तर बघा मी आता ते शेअर करते तुमच्यासोबत आणि मॅच पण बघते एकीकडे। इस दावत वर्ल्ड बिरयानी डे अगर कोई ऐसी बिरयानी बना दे तो मैं उसका असिस्टेंट ही बन जाऊं। विशाखा जी शुरू करें? सुनो, बिरयानी बन गई क्या? जब आपकी बिरयानी में भी होगी ये बात, तो दावत वर्ल्ड बिरयानी डे होगा और भी खास। तो तैयारी शुरू करें। वीराला शुभंकरोती बनीला घेऊन बोलायचे। बोल, ससूला आहे तिच्या हातात। शुभंकरोती आरोग्यम धन संपदा शत्रु विनाशाय। हा लक्ष्मी पण बोल। शत्रु बुद्धी विनाशाय। हा आता बोला शुभंकरोती। करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु। गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की। आज वीराचा मूड असं आहे ना, तिला आज कॅमेरा घेतलाय ना, म्हणजे मी नेहमी हल्ली घेत नाही व्हिडिओ काढायला, पण कॅमेरा घेतल्यामुळे तिला एकदम रंगात आलेली ती। काय तिचं तिलाच समजत नव्हतं। आणि तू काय बोलणार होती देवबाप्पाला? आज मॅच, लवकर बोल जा, नाही तर देवबाप्पा आपल्याला फटाकेने वाजवून देणार। लवकर जा, आज मॅच जिंकू दे, सांग। वर्ल्ड कपची ट्रॉफी भेटू दे टीम इंडियाला, सांग। इंडिया
हे बघ काय मागवलंय. मीच बोलवला, मी फोन करत होती. मॅच चालू होईल बा आता 5 मिनिटात. टॉस होईल. भारतने बॅटिंग करायला पाहिजे का बॉलिंग, आणि टॉस कोण जिंकेल? इंडिया आणि बॅटिंग घेतली पाहिजे, कारण की रोहित शर्मा बॅटिंगला चांगला करतो. काय घेतलं तरी जिंकेल ना आज. हा, पण सेकंड आणि ते जिंकले आणि त्यांनी बॅटिंग मागितली, मग जिंकेल काय? इंडियाला काहीतरी करायला लागतं. जादू काय जादू. जिंकणार रे, आज आपलाच दिवस आहे. आज आपलाच दिवस आहे, समजला. डन. 2023 सारखा सगळ्यांना जिंकायचं फायनल. नाही, आज जिंकणार, आज जिंकणार. पॉझिटिव्ह बोल बाबा. डन कर, जिंकेल. Tails is the call. What's it, Richie? इंडिया. On the toss, what have you decided? We're going to bat first. येस. What surface this? रियान बोललेलंच बॅटिंग घ्यायला पाहिजे पहिले. मम्मी आता कोल्ड कॉफी करते. बघा मोमोज फ्राईज वगैरे आलेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा मोमोज फ्राईज वगैरे आलेत. आता आमची कोल्ड कॉफी होते तयार. बघा थोडा आता अजून मिल्क ऍड करायचं. तर मी पहिला एक करून घेतलं की ती फेस, म्हणजे त्याला कसं वरती फेस सारखा, तर ते येण्यासाठी मी आधी कमी टाकलं आणि नंतर आता दूध परत ऍड करून वाढवणार आहे ती. चला पटकन बनवून घेते आणि एन्जॉय करतो आम्ही आज ICC वर्ल्ड T20 वर्ल्ड कप. आपका शरीर संतुलित करता है. कसलं भारी वाटतंय ना वियान. जय 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 हे जय. विराज जय बोल. वी लव इट. मॅच आता स्टार्ट होईल आणि यांना खूप भूक लागली, त्याच्यामुळे मग आता आम्ही लगेच कोल्ड कॉफी आणि बाकी सगळं खायला घेतो. तर चला आम्ही आता खाऊन घेतो आणि स्टार्ट आज रोहित शर्मा ओपनिंग आहे ना त्या दोघांची. चलो लेट्स एन्जॉय द मोमेंट्स. खाऊन घेतो आम्ही लगेच आता. चलो लेट्स एन्जॉय अँड सी इंडिया. वियान बोल. इंडिया विरसे इंडिया इंडिया. अरे कशाला बोलू मी. लेट्स फर्स्ट बॉल. वेरी गुड. बेस्ट ऑफ लक टीम इंडिया. 4 बॉल मारला. येस, फर्स्ट 4 विराट कोहली. संपलं पण यांचं. मम्मी खाते आता. जाऊ काय विराट कोहली. विराट कोहली. ये इंडिया इंडिया. आउट. वियान आउट. काय टाळ्या वाजवतोयस यार. मग ठीक आहे ना, त्याने 50 पर्यंत तरी जायला पाहिजे होता रोहित शर्मा. यार नाही, कशी दिले बघ ना यार. त्यांनी पकडले बघ किती खालना. छान करतोय ना रोहित. तरी कॅप्टन्सी चांगली आहे त्याची. होईल एवढ्या मॅच कॅप्टन्सीमुळेच तर जिंकले ना वियान. चलो लेट्स एन्जॉय मॅच. आत्ता पण त्यातनं पण चांगलं घडतंय की स्कोअर चांगला आहे, मस्त एकदम. चला ओके. वियान लगेच असं मांडीवर येऊन झोपला. त्याला टेन्शन आलं एकदम. मला बोलतं काय होईल. विराट कोहली एवढा भारी खेळला ना, म्हणजे त्या 50 पर्यंत ओके होतं आणि नंतर आता 76 झाले तेव्हा ना विकेट गेली. मी दाखवते. आउट झालेलं असं, पण खूप छान खेळलं विराट कोहली. मस्त प्राऊड करत असेल टीम खूपच. पडलीच विराला जेवायला भरवते मी आणि नुसती मस्ती चालू आहे तिची. जे पप्पांना बाहेरच मित्रांसोबत मॅच बघतायत आणि आम्ही घरी बघतोय ना. विरा बोलते चल मम्मी लगेच आपण फटाके वाजू. तिला बोली नाही, पूर्ण मॅच अजून व्हायची आहे. ते थांबले त्यासाठी, पण आता हिला झोप येईल.
एक ब्रेक आता, मी जेवून घेते विरा. सगळं पसारा उचल तुझा, चल लवकर साफ कर सगळं, चल. जेवून झालं माझं. आणि ना आता सेकंड बॉल इंडियाचं हे चालू आहे, बॉलिंग चालू आहे आता. आणि चला थोडंसं ते बघू. आणि त्यानंतर ऑल दी बेस्ट इंडिया, डू युअर बेस्ट. आता बॉलरवर सगळं आहे, बॅट्समननी तर सगळं केलं. फटाके वाजवायचंच चाललंय अजून. बघूयात आता थोडंसं. स्टार्टिंग ओव्हर सुरू आहे आता. 3 बॉल झाले टाकून. कुलदीप स्टार्टिंगला आले बॉलिंग करायला. आणि विरान पण इथलं सगळं क्लीन केलं, सगळं उचलून ठेवलंय, एक बाजूला सगळं भरून ठेवलंय. तर थोड्या वेळ मी चेक करेन कुठं कसं ठेवायचं. हे असं चालूच असतं लहान मुलांचं, पसारा. हां, साफ पण ती स्वतःच करते म्हणून मला काही वाटत नाही. चलो, विकेट जायला पाहिजे लगेच. हो. त्यांना बोल 10 ओव्हरमध्ये सगळे ऑल आउट करा, मग आपण फटाके वाजवू. ओके. बुमराची ओव्हर आहे ना. काय बोलतेस तू? बुमरा. अरे ते मोठे तुझ्यापेक्षा, बुमरा करते. फटाके काढून ठेवलेत मॅडमनी वाजवायला ना. खिशात नको टाकू विरा. आणि एवढ्याला ना विरा झोपायची तयारीत असते 10:30 पर्यंत. आणि आज बघा अजून जागी, ते पप्पा नाहीत तर. फटाके वाजवायला खालती जायचे आहेत. अजून बघ किती ओव्हर आहेत, अजून 14 ओव्हर आहेत जवळजवळ. एवढं वाजवणार आहेस तू? ते मी वाजवेन, तू फक्त हे धर. ओके. मेणबत्ती घेऊन जाऊ आपण. अक्षर पटेल मस्त. गरज होती या विकेटची. आता एक डिकॉकची विकेट जायला पाहिजे. डिकॉकची विकेट. ये 50 करून नाही दिले त्याला, 50 करून नाही दिले. ये डिकॉकची विकेट. विरा किती खुश झाली. विरा आत्ताच बोलली 1 विकेट जाईल. तिला काही कळत पण नाही, पण ती का बोलली काय माहिती. आणि मी जस्ट एडिटिंग करत होती तेवढ्यात ती बोलली आणि विकेट गेली. खूप खुश झाली ती एकदम. मला सांगत आली विकेट. मस्त. ती विकेट जाणं गरजेचं होतं आणि गेली फायनली. चला मी एडिटिंग करत बसले, कारण 11 वाजत आलेत आणि अजून काय मॅच संपली नाही. 11:15 झालेत आणि बहुतेक 11:15 11:30 पर्यंत मॅच संपेल. त्याच्यापुढे हिला फटाके वाजवायचे. मॅच जिंकू ना विरा. येस, तिला फटाके वाजवायचे. त्याच्यामुळे बोले गरजेचं होतं. खूप भारी खेळत होता तो. आता होप सो होईल आपली विकेटवर विकेट येतील आता सगळ्या. विरा फक्त किती बॉल आहेत माहिती? 8 बॉल आहेत आणि 177 पाहिजे, म्हणजे 17 रन पाहिजे त्यांना. विरा नाही होणार ना. आपण जिंकू ना, आपण जिंकू ना. येस ना. फटाके वाजवायचेत ना. ओके, जिंकू येस. हो वाजवायला जाऊ आता. थांब 2 मिनिटं बघू दे कोण जिंकते. भारत जिंकू दे, इंडिया ना. आता फक्त 7 बॉल राहिलेत आणि त्यांना 16 रन पाहिजेत. विरा थांब ना विरा. कोणाकोणाला असं माझी ना रात्री नेहमी अशी केस वगैरे विंचरून हेअरस्टाईल करत बसते. हिला सवयच आहे. मुलींना बहुतेक ते असतेच, आवडच असते या गोष्टीची. पूर्ण केस ओपन करून बसते आणि अशी केस विंचरत बसते माझी. एकच बॉल राहिला आणि 9 रन पाहिजेत. येस जिंकले. येस विरा जिंकलो. चला फटाके वाजवायला या टीम इंडिया. ये विराट कोहली ये. चलो फटाके वाजवायला चला. यार अंगावर काटा आला मॅच बघून. खूप मस्त मॅच झाली. वाव. विराट, हार्दिक सगळ्यांनी खूप मस्त खेळलं. सगळेच छान खेळलं. त्या अक्षर पटेल. विरा अगं विरा खूप खुश आहे, पण एक फेकून दिला तिने. विरा मस्त ना. बेस्ट बॉलर. I don't have a lot of words. The emotions are taking over. I usually don't cry after a game, but you know this feels really special. You know, midway stage we felt we were in trouble, but to pull off a win like this is an unreal feeling.
आज वर्ल्ड कप के बाद बात कर रहे हैं, चैंपियन बन के बात कर रहे हैं। मुझे पता है आप इमोशंस को बहुत खूबसूरती से बयां करते हैं। 2011 में एक बहुत इंपॉर्टेंट 35 की पारी थी, लेकिन आज वही कहा, बड़े खिलाड़ी बड़े रन नहीं ढूंढते, बड़ा मंच ढूंढते। Just take me from the moment you walked in. Just take me through the day. To be honest, I couldn't have imagined this. So proud of you. कसला भारी खेळ. By the game big time. रोहित शर्मा. भारतीय टीम ने लोहा मनवाया है। सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा रोहित शर्मा का नाम। बड़ा वक्त आता है तो कोई ऐसा बड़ी सोच वाला प्लेयर आके खड़ा हो जाता है, खूंटा गाड़ के हाथ खड़ा करता है और अपने परिवार से बात कर रहा है, अपने बच्चों को जीत दिखाते हुए। Beyond 14, Reza Hendricks, India cricket team to come up and receive their champion medals from Jay Shah, the BCCI Honorary Secretary General and ICC Director. They will be led by Jasprit Bumrah. Yes. Yuzvendra Chahal. Deserve करो रे deserve. Ravindra Jadeja. Yashasvi Jaiswal. The impressive मध्येच कट झाली व्हिडिओ Akshar Patel. विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या नावाच्या Sanju वेळेस. Samson. Arshdeep Singh was bowled splendidly all tournament. Mohammad Siraj. Kuldeep Yadav. आज मस्त एकदम भारी विराट कोहलीमुळे वाटते. Surya Kumar Yadav. And they're bringing up the back end there is their captain, their leader, Rohit Sharma. कॅप्टन भारी आहेत Great सगळे. performance throughout the tournament. India unbeaten. The only team to go undefeated in winning a T20 World Cup in the history of the tournament. Round of applause one more time for Rohit Sharma. रोहित and his शर्मा. men. सो प्राऊड ऑफ यू. काय कॅप्टन आहे भारी. फेवरेट. Now Rohit would make his way. हा एक सेकंड. चल झोपायला, चल आपण झोपायला जाऊ. आता एवढ्या रात्री आईस्क्रीम ने 12:15 वाजता. हो थांब जाऊ जाऊ. Sum up this for the nation and for the global society. Very hard to sum up what we've been through for the last 3 or 4 years. To be honest, we worked really hard as individuals and Yes. as a team. A lot has gone behind the scenes for us to be here today and winning this game. It's not what we did today, it's what we've been doing for the last 3-4 years. That's the result that has come for us today. We stuck together as a team, all of us, even though, you know, at one point it was looking South Africa's way, but and also back home, millions of people are sitting there watching it. It's a late night in India. I'm pretty sure they will be up tonight to watch this. It is for them. You know, they've been waiting Yes. waiting for a long time, like we have. So yeah, I'm Very proud. very proud of what we've achieved today. Rohit, Yes, very, very congratulations. proud. Thank you very much for the entertainment you've provided around this tournament. Because of Once you. Again, I'll allow you to Thanks, go and to Rohit join your Sharma, teammates to for receive the trophy from Mr. that Greg type of Barclay, the ICC captaincy. chair, and Mr. We love Jay you, Shah, all team. ICC director. ट्रॉफी आता भेटेल विरा. India, led by Rohit Yes, Sharma. yes, yes. ICC Yay. Men's T20 Cricket World Cup champions 20. विजेता वही जो Yay! विश्व विजेता वो. So proud of you. टीम इंडिया लड़ी है. So proud. मैदान सबसे बड़ा है. Woo! इतिहास में नया कोहिनूर चढ़ा. 13 साल Wow. लंबा इंतजार. Champions.
बीसीसी फाइनल था टीम इंडिया का। आखिरकार सो प्राउड फीलिंग, वाव, भारत का तिरंगा लहराया। ये तोहफा है दुनिया भर से खूब मस्त इंडिया के दीवाने फैंस के लिए। ये गिफ्ट है कोच राहुल द्रविड़ के लिए। ये इंस्पिरेशन है उन युवाओं और बच्चों के लिए जो इस खेल को जीना चाहते हैं। कभी कपिल देव, कभी सचिन तेंदुलकर, कभी धोनी, और अब विराट जा रहे हैं एक पूरी जनरेशन को क्रिकेट का ये नायाब खेल सौंप। काटा आला अंगावर हे बघताना त्यांना काय फील होत असेल, भारी, बापरे। तिथे असणारे ते एकदम प्राऊड फील करत असतील, मस्तच। एकदा नक्कीच जायचंय स्टेडियमला आणि तिथं फील करायचे हे मोमेंट्स, काय फील करत असतील ते, भारी एकदम। जिससे ऊपर कुछ नहीं है, इट इज द एक्मे ऑफ परफॉर्मेंस। और अगर आप टीम में देखें, विराट कोहली रिटायरमेंट नको घेऊ यार, विराट कोहली लगेच अजून 1-2 मॅच खेळ, एखादी तरी वर्ल्ड कप कर, रिटायरमेंट घेणारे सांगितलं। गरजेचं होतं विराट कोहलीसाठी हे वर्ल्ड कप आणि भेटलं। धोनीचं असं झालेलं आणि आता विराट कोहली। 13 वर्षानंतर टीम इंडिया जिंकली, ये वर्ल्ड कप। खूप आनंद आला आम्हाला। आम्ही खालती गेलो, फटाके वाजवत होतो, पण काळोख होतं ना, त्याच्यामुळे प्रॉपर व्हिडिओ नाही काढता आला आणि खूप घाबरत होती फटाक्यांना, त्याच्यामुळे मी घाईघाईतच लावल्या। थोडे शॉर्ट्सला तुम्हाला दिसतील। तर चला, आता ट्रॉफी वगैरे घेताना बघितलं आम्ही, खूप भारी प्राऊड फील झालं एकदम, आणि लव यू टीम इंडिया। तर असा होता आजचा व्लॉग, आनंदाने आणि छान असं, म्हणजे एवढ्या वर्षांच्या मेहनतीने भेटलेलं ट्रॉफी वगैरे सगळं होतं याच्यामध्ये, आणि एंड तर खूप छान झाली। ह्यांनी बाप्पाकडे मागितलेलं ते भेटलं आणि खूप फाईट करायला लागली इंडियाला शेवटपर्यंत। तर असा होता आजचा ब्लॉग, आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला चलो बाय, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू, बाय बाय।